नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे इंग्लिश विथ विकास या चॅनलमध्ये. तर आज आपण शिकूया सिम्पल पास्ट टेन्स याबद्दल. सिम्पल पास्ट टेन्स याला मराठीमध्ये साधा भूतकाळ असे म्हणतात. तर याचं स्ट्रक्चर म्हणजे रचना अशी राहील. तर सगळ्यात अगोदर इंग्लिशमध्ये करता येईल, त्यानंतर कर्त्यानंतर क्रियापदाचे दुसरे रूप आणि राहिलेला भाग हा क्रियापदाच्या नंतर येईल. तर क्रियापदाचे दुसरे रूप हे 12 टेन्सेसमधून फक्त आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळामध्येच वापरतो. म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप हे दुसऱ्या कोणत्याही काळामध्ये येणार नाही, ते फक्त आपल्याला सिंपल पास्ट टेन्स या टेन्समध्येच उपयोग करावा लागेल. तर याची ओळख अशी राहील, ओळख म्हणजे हा साध्या भूतकाळाचं वाक्य आहे की नाही हे ओळखण्यासाठी मराठीमध्ये क्रियापदाच्या शेवटी ल, ला, ले हे अशी अक्षरे असतील तर साधारणपणे आपण हे ओळखू शकतो की हा साध्या भूतकाळाचं वाक्य आहे. तर आपण हे उदाहरणाच्या मार्फत शिकूया की साध्या भूतकाळाचे वाक्य इंग्रजीमध्ये कशा प्रकारे करतात. तर पहिलं उदाहरण बघू. तो आला. तो तसं सगळ्यात प्रथम आपण बघितलं तो, मग इंग्रजीमध्ये अगोदर कर्ता घ्यावा लागतो. तर मराठीत कर्ता आहे तो साठी ही. आला जसं आपण बघितलं क्रियापदाच्या शेवटी ल, ला, ले, तर इथं ल आला म्हणजे इथे ल आलाला इंग्लिशमध्ये कम म्हणतात आणि त्याचं दुसरं रूप कमचं रूप केम. आपलं वाक्य होईल ही केम. तसंच म्हणजे अगोदर कर्ता घेतला, कर्ता म्हणजे ही, त्यानंतर क्रियापदाचे दुसरे रूप कमचं दुसरं रूप केम, म्हणजे आपलं वाक्य झालं ही केम. तसंच दुसरं वाक्य आपण बघूया. त्यांनी विचारलं. तर जसं आपण बोललो सगळ्यात अगोदर करता, त्यांनीसाठी इंग्रजीमध्ये आहे करता दे. विचारलं, आता विचारणे मध्ये ॲड झालं फक्त शेवटी. आपण जसं बघितलं की क्रियापदाच्या शेवटी ल, ला, ले हे ॲड झालं म्हणजे इथं झालं ते विचारलं. तर विचारणेला इंग्रजीमध्ये आस्क म्हणतात. याचं दुसरं रूप झालं आस्क्ड. मग आपलं वाक्य झालं दे आस्क्ड. तसंच आपण तिसरं उदाहरण पाहूया. राहुलने सिंह पाहिला. तर परत करता सगळ्यात अगोदर करता येईल. करता आता राहुलने. आता ने साठी इंग्रजीमध्ये काही नाही, फक्त इथे आपल्याला राहुल, त्यानंतर कर्त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप. आता क्रियापद इथे आहे पाहिला, म्हणजे मराठीमध्ये पहिल्या अगोदर पाहणेमध्ये फक्त जसं आपण बघितलं क्रियापदाच्या शेवटी ल ॲड होतं, म्हणजे पाहिले हे होईल. त्यानंतर पाहणेला इंग्रजीमध्ये सी म्हणतात. सीचं दुसरं रूप होईल सॉ, म्हणजे राहुल सॉ. राहिलेला भाग जसं आपण बघितलं क्रियापदानंतर राहिलेला भाग येतो, तसंच सॉ नंतर आपला राहिलेला भाग आता सिंह आहे. सिंहला इंग्रजीमध्ये लायन म्हणतात. तर आपले वाक्य होईल राहुल सॉ लायन, म्हणजे राहुलने सिंह पाहिला. तर इथे जसं ने आहे असं इंग्रजीमध्ये इथे येणार नाही. आपल्याला यालाच राहुलने सिंह पाहिला हे आपलं वाक्य होईल. तसंच आपण चौथं उदाहरण बघूया. मी त्याला बोललो. त्याचं वाक्य होईल
अगोदर येईल कर्ता, त्यानंतर येईल क्रियापदाचे दुसरे रूप, त्यानंतर राहिलेला भाग. तसंच आता बोललोलाच पहिले मुख्य क्रम बोलणे, त्यामध्ये ल ॲड झालं म्हणजे बोललो. आता बोलण्यासाठी इंग्रजीमध्ये क्रियापद आहे स्पीक. स्पीकचं दुसरं रूप आपल्याला इथे घ्यावं लागेल. तर इंग्रजीमध्ये मी साठी असतो कर्ता आय, जसं आय आलं. कर्त्यानंतर क्रियापदाचे दुसरे रूप. आता याच्यामध्ये क्रियापद त्याला हे तर नाही, राहिलेला शब्द बोललो, म्हणजे बोललोसाठी हे क्रियापद आहे. बोलणेला इंग्रजीमध्ये स्पीक म्हणतात आणि स्पीकचं दुसरं रूप आहे स्पोक. आता राहिलेला भाग, क्रियापदाच्या नंतर राहिलेला भाग काय आहे, त्याला इंग्रजीमध्ये येतो हिम. म्हणजे आपलं वाक्य झालं आय स्पोक हिम, मी त्याला बोललो. तर आपलं असं वाक्य होईल. तर लक्षात असू द्या, साध्या भूतकाळामध्ये त्याच्या अगोदर येईल कर्ता, त्यानंतर क्रियापदाचे दुसरे रूप आणि राहिलेला भाग शेवटी म्हणजे ऑब्जेक्ट. त्याची ओळख क्रियापदाच्या शेवटी ल, ला, ले हे अशा प्रकारचे क्रियापदाच्या शेवटी प्रत्यय असतात. यावरून तुम्ही ओळखू शकता हा साधा भूतकाळ आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण अशाच रचना यूज करून काही सोपे वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला साध्या भूतकाळाची वाक्य बनवण्याचा सवय होईल आणि इथून पुढे तुम्ही ह्या रचनेप्रमाणे तुम्ही स्वतःही साध्या भूतकाळाची वाक्य बनवू शकतात. तर चला आपण मित्रांनो आता इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू.